नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला हा सिरीजमधला थर्ड व्हिडिओ आहे. याच्यामध्ये थर्ड ऑपरेशन मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि ते थर्ड ऑपरेशन आहे डिव्हिजन. एकदम सोपं आहे. खूप मुलांना अवघड जातं डिव्हिजन. मुलांना काय ते शिक्षकांना डिव्हिजन जमत नाही. ठीक आहे, तुम्ही काळजी नाही करायची. मी तुमच्यासाठी काही छोट एकदम सिम्पल डेफिनेशन्स बनवलेले आहे. नाही समजलं कमेंटमध्ये सांगा, परत समजून सांगेल. टेन्शन घ्यायचं नाही, खोटं बोलायचं नाही. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट करूया. ठीक आहे, काही काही बेसिक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. मोस्टली मला इंग्लिशमधून माहिती आहे, माझं शिक्षण इंग्लिशमधून झालं म्हणून मी इंग्लिशमधून सांगेल. मराठीत सांगायचा मी प्रयत्न करतो, नाही सांगता आलं तर मी सोडून देईल ते. ठीक आहे, नेहमी लक्षात घ्यायचं. ठीक आहे, समजा आपण असं लिहिलेलं आहे 6/5 असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर बेसिकली तुमचा जो 6 असतो तो इथे लिहायचा असतो. तुमचा जो 5 लिहिलेला असतो, जो 6/5 म्हणजे 6ला 5ने डिवाइड केलं तर 5 इथे लिहायचा. बरोबर आहे. मग ह्याला तुम्ही सॉल्व करणार. मग 5 1 जा 5 आणि खाली तुमचं 6 येणार वगैरे. सॉरी 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 खाली तुमचं 1 येणार वगैरे असं होणार. ठीक आहे, मग 5च्या टेबलमध्ये 1 नंबरला कोण येतो? 5 तर म्हणून 5 1 जा 5. तर इथे जे नंबर आहे, हा नंबर झाला याला डिव्हिडंड म्हणतात. हा नंबर झाला याला डिवायझर म्हणतात. इथे वरती जे लिहिणार आहे त्याला कोशंट म्हणतात. बेसिकली डिव्हिजन म्हणजे काय माहिती का, की एखाद्या समजा मी जर का असं म्हटलं 100/10. बेसिकली याचा काय होतो, 100चे जर का 10 पार्ट केले तर एका पार्टची व्हॅल्यू किती, जी की बेसिकली काय येणार आहे 10, कारण की 100ला 10ने डिवाइड केलं तर काय तर 10. समजा 6ला आपण काय केलं रे 2ने डिवाइड केलं. याचा अर्थ काय होतो की 6चे आपण 2 इक्वल पार्ट केले तर एका पार्टची किंमत किती. मग 6ला 2ने डिवाइड केलं तर काय तर 3. बेसिकली असं आपल्याला काय केलेलं आहे याच्यामध्ये विचारलेलं आहे डिव्हिजनमध्ये. मग आता ही नंबर्सला काय नाव असतं तर ते मी तुम्हाला सांगत आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचं तरी चालेल. ठीक आहे, एक सेकंड, थोडंसं चमचा जरा छोटा झालेला मोठा करू. ठीक आहे, इथे जो असतो त्याला डिव्हिडंड म्हणतात. डिव्हिडंड. ठीक आहे, इथे जो असतो त्याला डिवायझर म्हणतात. डिवायझर. आणि वरती जो असतो त्याला कोशंट म्हणतात. काय म्हणतात? कोशंट. ठीक आहे, आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जो मायनस होऊन खाली आलाय, जो मायनस झाल्यानंतर मायनसची ॲक्शन झाल्यानंतर खाली आलाय त्याला रिमाइंडर म्हणता. काय म्हणता? रिमाइंडर. काही काही शिक्षक सुद्धा रिमाइंडर म्हणतात, ते रिमाइंडर नाही आहे. रिमेनिंग या शब्दापासून काय बनलंय? रिमाइंडर. पण कधी? मायनस झाल्यावर. जेव्हा एखादा नंबर तुम्ही जसाच्या तसा खाली घेतला तर तो वरती डिव्हिडंड होता, तर खाली घेतल्यावर पण तो काय असणार आहे? डिव्हिडंडच असणार आहे. कधी? डायरेक्ट खाली घेतला तर. डायरेक्ट खाली घेतला तर. पण जर का मायनस होऊन खाली आला, मायनसहून खाली आला तर तो काय असणार आहे? रिमाइंडर असणार आहे. ठीक आहे, एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे. मराठीमध्ये काय म्हणतात मी त्याला तुम्हाला सांगतो. ठीक आहे, इथे तुमचा भाज्य असतो. ठीक आहे, इथे तुमचा असतो भाजक, ज्याला ज्याला काहीतरी म्हणतात. ठीक आहे, भाजक म्हणजे डिवायझर, भाज्य म्हणजे डिव्हिडंड. ठीक आहे, आणि वरती तुमचं असतं उत्तर. ठीक आहे, आणि खाली तुमचं असते बाकी. आपली बाकी शून्य आली की आपलं उत्तर आलं असं समजायचं मोस्ट ऑफ द टाईममध्ये. ठीक आहे, आणि जिथे नंबर रिपीट वगैरे होतात ते तर थोडं ॲडव्हान्स म्हणजे एकदम थोडं पुढे गेलं की शिकू आपण. सध्या तर पहिले हे शिकून घ्या तुम्ही कसं करायचं ते. ठीक आहे, आत्ता याच्यासाठी काही डेफिनेशन्स आहे. ठीक आहे, ज्या तुम्हाला आल्या पाहिजे. ठीक आहे, आता ह्या डेफिनेशन्समध्ये काय होतं त्याच्या आधी काही आपण सिम्पल इक्वेशन्स करून बघणार आहोत. ठीक आहे, समजा रे म्हणजे काय, समजा मी इथे 6 लिहिलं आणि इथे काय लिहिलंय 2. तर तुम्ही असा विचार करायचा, ह्या 2च्या टेबलमध्ये जर का मी असं म्हटलं 6/2 मी असं म्हटलं आणि मी 6 इथे लिहिलं आणि 2 इथे लिहायचं. आपला 6 काय रे डिव्हिडंड आहे आणि 2 काय डिवायझर आहे. तर 2च्या टेबलमध्ये 6 येतो का रे? हो येतो. किती नंबरला? 3 नंबरला. 2 3 जार 6. मग वरती 3 लिहायचा, खाली मायनसचं साईन 6 आणि काय लिहायचं 0. ही झाली तुमची सिम्पल हे खूप डिव्हिजन. याच्यानंतर मी तुम्हाला आणखी एक देतो. 4 8 6ला आपल्याला 2ने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, आता डिव्हिजन करताना 6 करून करायचं की 4 करून करायचं सर? 2 कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. तर पहिला नंबर जो घ्यायचा तो 4 आणि एक एक नंबरला करा. सुरुवातीला जास्त टेन्शन घ्यायचं नाही,
खोटं बोलायचं नाही. ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, एक एक नंबरला करा. जसं जसं तुम्ही ॲडव्हान्स असाल तुम्ही डायरेक्ट करायला पण लागणार. ठीक आहे, आत्ता जास्त काही करायची नाही. मग बघायचं पहिले फक्त 4ला करायचं. एका स्टेपला एक नंबर. पहिली स्टेप आहे, पहिले कोणाला करणार? 4ला. 2च्या टेबलमध्ये 4 येतो. हो सर येतो. 2 2 जार 4, मायनसचं चिन्ह यायचं. 4 मधून 4 गेले किती आले रे? 0. मग सर आता 8 आणि 6 पूर्ण खाली घ्यायचे का? अजिबात नाही घ्यायचे. ठीक आहे, कितवी स्टेप आहे सांगा बरं मला? ही झाली तुमची सॉरी, ही झाली तुमची पहिली स्टेप. आता कितवी स्टेप आहे? दुसरी. मग पहिला नंबर झाल्यानंतर कोणता नंबर घ्यायचा? दुसरा. मग हा फक्त दुसरा नंबरच खाली घ्यायचा. हा काय आला? 8. मला सांगा रे बाळांनो, 2च्या टेबलमध्ये 8 येतो का? हो सर येतो. 2 4s आर 8. ओके, चला आपण 8 लिहिलं. 8 मधून 8 गेले किती आले? 0. हा 0 तसा. कितवी स्टेप आहे सांगा बरं मला? थर्ड नंबरला काय घ्यायचं? खाली घ्यायचं. ओके, चला घेतलं. 2च्या टेबलमध्ये 6 येतो का? येतो. 2 3s आर 6. ओके, 6 मधून 6 गेले 0. आपलं 0 आन्सर आलं. संपलं. समजलं? इतकं सोपं करायचं आहे. चला मी एक गणित देतो तुम्हाला. व्हिडिओ तुम्ही पॉज करायचं आणि हे गणित काय करायचं तुम्ही सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला गणित देतोय. ठीक आहे, 9 6 3 आणि याला तुम्ही 3ने काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करा. ओके, तुम्ही केलंच असेल. 3च्या टेबलमध्ये पहिली स्टेप आहे. कितवी स्टेप आहे? पहिली. मग 9ला काय करायचं? डिवाइड. चला 3च्या टेबलमध्ये 9 येतो. हो सर येतो. किती नंबरला रे बाळा? 3 नंबरला. 3 3 जा 9. 9 मधून 9 गेले किती आले? 0. ही कोणती स्टेप आहे रे? सेकंड स्टेप आहे. सेकंड स्टेप आहे तर सेकंड नंबर काय घ्यायचा? खाली घ्यायचा. घेतला. 3च्या टेबलमध्ये 6 येतो. हो सर येतो. किती नंबरला? 2 नंबरला. 3 2s आर 6. 6 मधून 6 गेले किती आले रे? 0 0. कितवी स्टेप आहे रे? थर्ड. कोणाला खाली घ्यायचं? थर्ड नंबर खाली घ्यायचा. घेतला. 3च्या टेबलमध्ये 3 येतो. हो सर. काय तुम्ही एडेत का? तुम्हाला नाही माहिती का? हो माहिती. 3 1 जा 3. 3 मधून 3 गेले किती आले? 0. अशा 3 स्टेप झाल्या. समजलं? तर असं तुम्ही करायचं आहे. पण आता प्रत्येक गणितं अशी असतात का एवढी सिंपल की टेबलमध्ये येईलच किंवा नाही आलं तर मग तेव्हा काय करायचं? ओके ठीक आहे, चला ते पण सांगतो तुम्हाला. समजा आपण इथे 2 घेतला. आपण इथे काय घेतला? 2 घेतला. आणि इथे जर का सॉरी, आणि इथे जर का तुमचा 7 आहे. आता 2च्या टेबलमध्ये 7 येतो का? तर नाही येत. मग सर काय करायचं अशा वेळेस? अशा वेळेस काहीच नाही करायचं. अशा वेळेस एक सिंपल गोष्ट करायची. 7 पेक्षा स्मॉल कोण आहे जो 2च्या टेबलमध्ये येतो? ओके सर, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8. ओके, पुढे चाललो गेलो. 7च्या मागे कोण होता? 2 3 जा 6. हा सर 6 येतो. किती नंबरला? 3 नंबरला. 2 3 जार 6. 7 मधून 6 गेले किती आले? 1. गुड, एकदम बरोबर. सध्या 1 पर्यंतच करा. 1 काय आपला रिमाइंडर आहे. 1 काय रिमाइंडर आहे. मला सांगा रे बाळांनो, आपण हा असा 8 इथे खाली घेतला होता. मग हा 8 आपला रिमाइंडर झाला का? नाही. 8 मला सांगा मायनस होऊन खाली आला होता? नाही. त्याला डायरेक्ट घेतलं ना, मग वरती जर का तो डिव्हिडंड होता तर डायरेक्ट खाली घेतल्यावर पण काय असणार आहे? डिव्हिडंडच असणार आहे. 6 सांगा इथे खाली घेतला म्हणून रिमाइंडर झाला का? नाही. मायनस होऊन आला का तो? नाही. त्याला डायरेक्ट खाली घेतला आपण म्हणून तो पण काय असणार आहे? डिव्हिडंडच असणार आहे. ठीक आहे, जो मायनस होऊन खाली येतो त्यालाच आपण फक्त काय म्हणणार आहे? रिमाइंडर म्हणणार आहे. म्हणजे इथे झालं बघा, 7 मधून 6 गेल्यावर काय आलं? 1. तर 1 हा काय? रिमाइंडर आहे. सर आता 2च्या टेबलमध्ये 1 येतच नाही, काय करायचं? काय टेन्शन घेऊ नका, सांगतो. पहिले हे करा तुम्ही. ठीक आहे, चला त्याच्या पुढे करू आपण. समजा सर 11 आहे आणि इथे डिवायडेड बाय 3 आहे. काय करायचं सर? काहीच नाही करायचं. सेम मला सांगा 11च्या टेबलमध्ये 3च्या टेबलमध्ये 11 पेक्षा छोटा कोण येतो? सर 3 2 जा 6, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12. ओके, 12 मोठा झाला. मग छोटा कोण आहे? 3 3 जा 9. ओके, लिहून काढा. 3 3s आर 9 आणि 11 मधून 9 गेले. प्लस मायनस शिकवलंय. किती उरतात? 10 आणि 11. 2 उरलेला आहे. सर 3च्या टेबलमध्ये तर 2 येत नाही, काय करायचं? टेन्शन घ्यायचं नाही, खोटं बोलायचं नाही. पण थोड्या वेळात शिकणार आहे, काळजी करू नका. एक गणित तुम्ही व्हिडिओ पॉज करायचं आहे आणि घ्यायचं आहे. मी तुम्हाला सांगतो. येते 4 आणि 9.
करा व्हिडिओ पॉज आणि करायचं आहे. एकदम बरोबर, एकदम बरोबर. 4 2 जार 8, 9 मधून 8 गेले किती आले 1. पण लक्षात घ्या मित्रांनो, हे आपले फायनल आन्सर आहेत का? नाही. याच्याही पुढे इक्वेशन आहे. फक्त एखादा नंबर मोठा आला किंवा तो टेबलमध्ये नसले तर तेव्हा काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते पण सिंगल नंबरमध्ये. ठीक आहे सर. पण आता हे 1 खाली आले, 2 खाली आले, किंवा मला सांगा जर का असं गणित आलं 3 डिवायडेड बाय 5, काय करायचं सर? हे काय दिलं तुम्ही आता आम्हाला? आता तर सर 3 पेक्षा छोटा पण येत नाही 5च्या टेबलमध्ये, कारण की 3 ऑलरेडी छोटा आहे. 5च्या टेबलमध्ये सगळ्यात छोटा नंबर कोणता असेल तर तो सुद्धा 5 आहे. 5 1 जा 5. मग सर आता 3चं काय करायचं? मग जेव्हा डिव्हिडंड हा डिवायझरपेक्षा छोटा येतो आणि जेव्हा भाग जात नाही, अशा वेळेस काय करायचं? याच्यासाठी एक डेफिनेशन आहे. ती डेफिनेशन अशी आहे, जर का डिवायझरने डिव्हिडंडला भाग जात नसेल तेव्हा वरती 0 घेऊन खाली 0 घ्यावा. ओके, वरती म्हणजे कुठं? कोशंटच्या जागी. ठीक आहे. काय सांगितलंय? इफ डिवायझर कॅनॉट डिवाइड. ओके, इथे राहून गेलं, इथे लिहितो मी. कॅनॉट डिवाइड डिव्हिडंड, then take 0 at the place of quotient and put 0 under the dividend. ओके, चला करून बघू आपण. सर काय गणित होतं? 3 डिवायडेड बाय 5. मला सांगा रे, 5च्या टेबलमध्ये 3 येतोय का? नाही येते. 3 पेक्षा छोटा येतोय का? नाही येते. म्हणजे 5ने भागच जात नाहीये. काय सांगितलं? जर का डिवायझरने डिव्हिडंडला भाग जात नसेल तेव्हा वरती 0 घ्यायचा. काय सांगितलं? इफ डिव्हिजर कॅनॉट डिवाइड डिव्हिडंड देन टेक 0 ॲट द प्लेस ऑफ कोशंट. कोशंट कुठे लिहितात? वरती. मग इथं काय करायचं रे? आपण 0 घ्यायचा. ओके, घेतला 0. आणि काय करायचं? तेव्हा वरती 0 घेऊन खाली 0 घ्यायचा. वरती 0 घेतला, आता कुठे 0 घ्यायचा? खाली, म्हणजे कुठे? इथे. एकदम बरोबर. ठीक आहे. इफ डिव्हिजर कॅनॉट डिवाइड डिव्हिडंड देन टेक 0 ॲट द प्लेस ऑफ कोशंट. वरती 0 घेतला. अँड पुट 0 अंडर द डिव्हिडंड. डिव्हिडंड कोण आहे? 3. 3च्या खाली ठेवला. हो, ठेवला. 3 मधून 0 गेले किती आले? 3 आले. सर तुम्ही काय आम्हाला एडेबिडे समजतात का सर? हे काय, वरती पण 3च होता, खाली पण 3च आला. बाळा, वरचा जो 3 होता तो होता डिव्हिडंड. तो काय होता? डिव्हिडंड. आणि खालचा जो 3 आहे तो काय आहे? कोण सांगेल मला? एकदम बरोबर. कारण की इथे काय झालेलं आहे? मायनस झालेलं आहे. इथे जर बघितलं तर काय झालंय रे? मायनस झालंय ना. मायनस होऊन खाली आलाय म्हणजे तो काय आहे? रिमाइंडर आहे. त्याच्यामधून 0 कोणी पण मायनस होऊ द्या, पण झालाय ना मायनस, तर तो काय आहे? रिमाइंडर. पण सर अजून सुद्धा 3 5च्या टेबलमध्ये कुठे येतो आणि 3 पेक्षा छोटा कुठे येतो 5च्या टेबलमध्ये? काय करायचं सर? बाळांनो, त्याच्यासाठीच मी आणखी एक डेफिनेशन बनवलेली आहे, ती जरा आपण बघूया. ओके, जायचं खाली. काय डेफिनेशन आहे? ओके, जर का डिवायझरने रिमाइंडरला भाग जात नसेल तेव्हा वरती पॉइंट घेऊन रिमाइंडरच्या बाजूला 0 घ्यावा. ओके, म्हणजे डिवायझरने रिमाइंडरला पण भाग जात नाही तेव्हा काय करायचं? आधी डिवायझरने डिव्हिडंडला जात नव्हतं तेव्हा वरती काय घेतो? तो 0. आता काय घ्यायला लावलं? रिमाइंडरला जात नाही तेव्हा. जर का डिवायझरने रिमाइंडरला भाग जात नसेल तेव्हा वरती पॉइंट घ्यायचा. कोणता पॉइंट? डेसिमल पॉइंट. डेसिमल, याला अंशछेद म्हणू आपण. ठीक आहे, मला नाही माहिती, अंश म्हणतात वाटतं. ठीक आहे, डेसिमल पॉइंट घेऊन रिमाइंडरच्या बाजूला 0 घ्यावा. आधी कुठे 0 घेतला होता? डिव्हिडंडच्या खाली. आता रिमाइंडरच्या कुठे घ्यायचा आहे? बाजूला. काय सांगितलंय? इफ डिवायझर कॅनॉट डिवाइड रिमाइंडर देन पुट डेसिमल पॉइंट ॲट द प्लेस ऑफ कोशंट. ओके, अँड राईट 0 बिसाइड द रिमाइंडर. रिमाइंडरच्या बाजूला घ्यायचे, नॉट अंडर. ओके, ठीक आहे. काय क्वेश्चन होतं बघा रे? 3 डिवायडेड बाय 5. 3 काय सांगा बरं मला? डिव्हिडंड आहे. 5 काय? डिवायझर आहे. भाग जातोय का? नाही. छोटी संख्या येते का? नाही. मग जेव्हा डिवायझरने डिव्हिडंडला जात नसेल तेव्हा काय करायचं? वरती 0 घ्यायचा, खाली 0 घ्यायचा. 3 मधून 0 गेले की ते आले 3. आता 3 काय झालाय मला सांगा बरं? रिमाइंडर. मला सांगा बरं, 5ने 3ला भाग जातोय का? नाही जाते. मग रिमाइंडरला जात नसेल तेव्हा काय करायचं? तेव्हा काय सांगितलंय? वरती पॉइंट घेऊन. वरती म्हणजे कुठे? इथं काय घ्यायचा? पॉइंट घ्यायचा. पॉइंट घेऊन रिमाइंडरच्या बाजूला 0 घ्या. रिमाइंडर कोण आहे आपला? 3. त्याच्या बाजूला 0 घेतला. काय झालं रे?
30. आता मला सांगा बरं, 5च्या टेबलमध्ये 30 येतोय का? हो सर येतोय. 5 6 आर 30. 30 मधून 30 गेले किती उरले सांगा बरं मला? 0. आलं आपला आन्सर. जिंकलो, संपलं. ठीक आहे. पण बाळांनो, आणखी एक गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे की हा पॉईंट घेतल्यानंतर तुम्ही प्रत्येक स्टेपला एक 0 घेऊ शकतात. नंबरच्या बाजूला एक 0 घ्यायचं हा तुमचा अधिकार आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे. ठीक आहे. जसं सुपरमॅनला कशी पॉवर भेटते, ठीक आहे, जसं एखाद्या व्यक्तीला सुपर पॉवर आली, काहीतरी पिलं खाल्लं त्याच्यामुळे, तसंच इथे जेव्हा आपण वरती पॉईंट घेतो तेव्हा आपण खालच्या प्रत्येक स्टेपला एक काय घेऊ शकतो? 0 घेऊ शकतो. त्याचं एक उदाहरण देतोय मी तुम्हाला. समजा आपल्याला 1ला 100ने डिवाइड करायचं आहे. कोणाला? 1ला 100ने डिवाइड करायचं. मला सांगा बरं, 1 हा डिव्हिडंड आहे, 100 हा डिवायझर आहे, भाग जाणार आहे का? नाही. मग वरती काय घेतलं आपण? 0. मग डिव्हिडंडला डिवायझरने जात नसेल तर वरती 0 घेऊन काय घ्यायचा? खाली 0. 1 मधून 0 गेले किती आले? 1. मला सांगा रे, 100ने हा 1 जो आता रिमाइंडर झालाय त्याला पण जातोय का? नाही जाते. मग काय करायचं? रिमाइंडरला जात नसेल तर काय म्हटलं? इफ डिवायझर कॅनॉट डिवाइड रिमाइंडर देन पुट डेसिमल पॉईंट ॲट द प्लेस ऑफ क्वोशंट. क्वोशंटच्या ठिकाणी काय द्या? डेसिमल पॉईंट द्या आणि राईट 0 बिसाइड द रिमाइंडर. मला सांगा, रिमाइंडर कुठे तुमचा? हा 1 आहे आणि त्याच्या बिसाइडला म्हणजे त्याच्या बाजूला तुम्हाला काय लिहायचं आहे? काय लिहायचं आहे? 0. लिहिला इथे 0. ओके, लिहिला सर. मला सांगा, आता आपल्याला हवा तितका 0 आपण लिहू शकतो का? अजिबात नाही. आपल्याला किती 0 घेऊ शकतो आपण? एकच 0 घेऊ शकतो. मग आता 100ने ह्या 10ला पण डिवाइड होतंय का? नाही होते. मग आता काय करायचं? आता परत वरती काय घ्यायचा? 0 घ्यायचा आणि आता परत खाली काय घ्यायचा? 0 घ्यायचा. मला सांगा, 10 मधून 0 गेले किती आले? 10. आता हा 10 सुद्धा काय रे? रिमाइंडर आहे. सर वरती पण 10 खाली पण 10 असं कसं? काय सांगितलं? वरती एकदा पॉईंट घेतल्यानंतर ह्या स्टेपसाठी आपण पॉईंट घेतला ना, आता नेक्स्ट स्टेपसाठी आपल्याला परत 0 लागत असेल तर पॉईंट घ्यायची गरज नाही. मी डायरेक्ट या ठिकाणी बाजूला काय लिहिणार? 0. झालं का रे 100? मी काय म्हणणार? 100 1 जार 100 0 0 0. हे तुमचं काय आन्सर आहे. ठीक आहे. एकदा ह्या डेफिनेशन्स तुम्ही लिहून घ्यायचे आहे. याची PDF पण तुम्हाला भेटून जाईल आणि त्याच्यानंतर हे जरा सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. मी एक गणित देतो तुम्हाला, आपण ते करूया. ठीक आहे. काय गणित आहे? काहीतरी आवाज आला. ठीक आहे, चला काहीतरी गणित घेऊया आपण. चला आपण 5 घेऊया. 5 1 2 5. ओके, ठीक आहे, चालेल. काय सांगितलं रे बाळांनो तुम्हाला? एक एक नंबरला डिवाइड करायचं. कोणाला करायचं? एक एक नंबरला. मला सांगा बरं, पहिला नंबर कोणता आहे तुमचा? 1 आहे. चला आपण 1ला डिवाइड करूया. ठीक आहे. मला सांगा बरं, आणि हे सगळे डिव्हिडंड आहे. हे सगळे काय? डिव्हिडंड आहे. 5च्या टेबलमध्ये 1 येतो का? नाही येत सर. 1 तर छोटा आहे. 1पेक्षा छोटा नंबर पण नाही येणार, कारण की 1 ऑलरेडी 5पेक्षा छोटा आहे. 5च्या टेबलमध्ये सगळ्यात छोटा कोण येतो? 5च येतो. मग काय करणार? जेव्हा डिवायझरने डिव्हिडंडला भाग जात नसेल तेव्हा आपण काय करतो? वरती 0 घेऊन काय करतो? खाली 0 घेतो. मला सांगा, 1 मधून 0 गेले किती आले रे? 1 आले. एकदम बरोबर. मला सांगा, ही कितवी स्टेप होती? फर्स्ट होती म्हणून फर्स्टला डिवाइड केलं. बरोबर. आता मला सांगा, ही कितवी स्टेप आहे? सेकंड स्टेप आहे म्हणून कोणता नंबर खाली घेणार रे? सेकंड. मग इथे कोण आला तुमचा? 2 आला. मला सांगा, आता किती झाले? हे 12 झाले. मला सांगा रे, 5च्या टेबलमध्ये 12 येतो का? ऑब्विसली नाही येत सर. 12पेक्षा छोटा कोण येतो? येतो सर. 5 2s आर 10 येतो. ओके, 10 खाली घेतला. मला सांगा, 12 मधून 10 गेल्यावर किती उरतात रे? ऑब्विसली 2 उरणार आहे. पण मला सांगा, ही स्टेप किती आहे आता? थर्ड. म्हणून कोणता नंबर खाली घेणार? थर्ड नंबर काय घेणार? खाली घेणार. ठीक आहे. आता मला सांगा, 25 झाले. 5च्या टेबलमध्ये 25 येतात का? हो सर येतात. 5 5 जा 25. मग इथे काय आलं तुमचं आन्सर? 0 0. मग इथे तुमची डिव्हिजन संपली. पण इतकंच आहे का? नाही. आपण आणखी एक गणित करणार आहे. ठीक आहे. ते गणित कसं करणार आहे मी ते तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे. मला फक्त एक ब्लँक पेज इन्सर्ट करू द्या. ठीक आहे. ओके, ठीक आहे. चला आणखी कसं करायचं, मी आणखी एक गणित करून दाखवतो. ह्यावेळेस आपण घेऊ 5 घेऊ. 1 2 9 घेऊ. आपण काय घेतलं? 1 3 9 घेऊ.
काय घेतलं 1 3 ने एकदम ऑड नंबर घेतलाय. 5 ने 1 ला जाईल का 1 डिव्हिडंड आहे नाही जाणार. वरती 0 घेऊन काय घेणार आपण खाली 0 घेणार. डायरेक्ट 13 ला करू नका, हळूहळू जा. ज्यांना येत असेल त्यांनी केलं तरी चालेल, पण चुकल्यानंतर जबाबदारी तुमची. आता सध्या हळूहळू करा. फर्स्ट स्टेप म्हणून फर्स्ट नंबरला नाही जाणार, वरती 0 घेऊन खाली 0. 1 मधून 0 गेला किती आले 1 आले. कितवी स्टेप आहे सेकंड स्टेप आहे. तर सेकंड नंबर काय करायचा खाली घ्यायचा. कोण घेतला रे 3. मला सांगा 5च्या टेबलमध्ये 13 येतो का नाही. 13 पेक्षा छोटा कोण येतो सर 10 येतो. मला चला लिहिला 5 2 जा 10 लिहिलं. 13 मधून 10 गेले किती आले रे 3 आले. एकदम बरोबर. कितवी स्टेप आहे थर्ड स्टेप आहे. मग याच्यामध्ये हा जो थर्ड नंबर आहे 9 आपण याला काय घेणार खाली घेणार. मला सांगा 5च्या टेबलमध्ये 39 येतो का रे नाही येत सर. त्याच्यापेक्षा छोटा कोण येतो सर 35 येतो. 5 7s आर 35. मला सांगा बरं त्याच्यामधून 39 9 मधून 5 गेले किती आले 4. 3 मधून 3 गेला किती आले 0. एकदम बरोबर. आत्ता मला सांगा आता आपले तर पुढचे नंबर सगळे संपले. आता खाली फक्त कोण उरलाय 4. पण आपला आन्सर संपलाय का नाही. मला सांगा 5च्या टेबलमध्ये 4 येतो का काय सांगतात सर 4 तर स्मॉल आहे 5 पेक्षा कसं येईल. एकदम बरोबर. मग मला सांगा हा 4 काय आहे रे रिमाइंडर आहे ना. आणि हा 9 काय होता हा 9 डिव्हिडंड होता कारण की तो मायनस होऊन नव्हता आला. तो डायरेक्ट खाली आलाय बघा. डायरेक्ट काय आलाय खाली आलाय. पण हा 9 मधून 5 गेल्यावर हा 4 या ठिकाणी आलेला आहे. मग हा 4 काय रिमाइंडर. इथे रिमाइंडरची डेफिनेशन यूज करायची. मला सांगा बरं जर का आपण काय घेतलं डिवायझरने रिमाइंडरला भाग जात नसेल तर काय करायचं वरती पॉईंट घेऊन बाजूला काय लिहायचा 0. ओके. मला सांगा आता हे किती झाले 40. 5च्या टेबलमध्ये 40 येतात का हो सर येतात. 5 5 8 जार 40. 40 मधून 40 गेले किती आले 0 0. संपला आन्सर. ही 4th स्टेप होती. इझी पीझी आहे. ठीक आहे. असे मी तुम्हाला इक्वेशन करायला देतोय ते तुम्ही मला करून दाखवायचे आहे. ठीक आहे. चुकीचा आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करू नका. पूर्ण अंतर काढा. काय होतं ते पण सांगायचं मला. नाही जमलं ते पण सांगा. 1 1 2 4. ओके ठीक आहे चालेल. हे तुम्ही सोडवा. ठीक आहे. आणि जर का तुम्हाला यांची बरोबर आन्सर आली तर तुम्हाला डिव्हिजन समजलेली आहे. नसेल समजली व्हिडिओ परत बघा. परत एक एक गणित मनाने करायचा प्रयत्न करा. तुम्हाला व्यवस्थित समजेल. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपली चला याच्यातले एक सोडून दाखवू का रे तुम्हाला कोणतं. मला असं वाटते मुलं 3 हेच सांगतील. ते तर एकदम सोपं आहे. 6 वालं करायचं. ओके ठीक आहे चालेल. चला आपण 218 डिवायडेड बाय 6 करू. ठीक आहे. लिहून घेऊ 218 डिवायडेड बाय 6. 6च्या टेबलमध्ये 2 येतो का नाही येत. छोटा आहे स्मॉल आहे. मग वरती 0 घेऊन खाली काय घेणार 0. 2 मधून 0 गेले किती आले 2. मला सांगा कोणती स्टेप आहे सेकंड स्टेप आहे म्हणून कोणाला खाली घेतलं 1 ला. सर पप्पा सर सॉरी पप्पा नाही सर वरती पण 21 होतं खाली पण 21 आहे. मग आता काय करायचं वरतीच केलं असतं. तर बाळांनो हे समजण्यासाठी आहे. तुम्ही नंतर डायरेक्ट केलं तरी काय अडचण नाही. हे समजण्यासाठी सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. मला सांगा 6च्या टेबलमध्ये 21 येतो नाही येत. सर छोटा कोण येतो 21 पेक्षा सर येतो 6 3 जा 18. ओके ओके ओके. कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मला सांगा 1 मधून 8 जाणार आहे का नाही. मग त्याच्यामुळे 1 कोणाकडे जातो 2 कडे. काय घेतो 1 घेतो. इथे किती उरला 2 मधून 1 गेल्यावर 1. 11 मधून 8 गेले तर किती 9 10 11 म्हणजे किती रे 3. आणि 1 मधून 1 गेला किती 0. मला सांगा ही कितवी ही फर्स्ट स्टेप होती. सेकंड स्टेप होती. थर्ड स्टेप. थर्ड स्टेपमध्ये थर्ड नंबरला आपण काय घेणार बाळांनो सांगा बरं मला खाली घेणार. मग याला आपण काय घेतलं इथे घेतलं 8. 6च्या टेबलमध्ये 38 येतो का रे नाही येत. पण सर 6च्या टेबलमध्ये त्याच्यापेक्षा छोटा येतो कोण रे 6 6 जार 36. मला सांगा 38 8 मधून 6 गेला किती 2. 3 मधून 3 गेले 0. म्हणजे आपलं आन्सर किती आलं रे 2. पण ते फायनल आहे का नाही. मला सांगा हा 2 काय आहे रिमाइंडर आहे. मग ह्या 6च्या टेबलमध्ये 2 येतो का नाही. आणि रिमाइंडरला भाग जात नसेल तेव्हा काय करायचं कोशनच्या ठिकाणी काय घ्यायचा डेसिमल पॉईंट घ्यायचा आणि रिमाइंडरच्या बाजूला काय घ्यायचा 0. एकदम बरोबर. 6च्या टेबलमध्ये 20 येतो सर नाही येत. किती येतील मला सांगायचं आहे. 6च्या टेबलमध्ये 20 पेक्षा छोटा कोण आहे 18 आहे. 6 3 जा 18. मला सांगा 18 20 मधून 18 गेले किती आले सर परत 2 आला. सर परत 2.
मला सांग, ऑलरेडी एक पॉईंट देऊन 0 घेतला, परत 0 घेतला, परत 20, परत 6 3 जा 18, परत 2 उरणार आहे. म्हणजे ही सायकल आता चालू राहणार आहे. मग त्याच्यासाठी हा पुढचा 3 न लिहिता हा जो 3 आहे, जो परत 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 रिपीट होणार होता, ठीक आहे. मग त्याला काय करतो आपण त्याच्यावरती एक डॉट देतो आणि जो आपल्याला सांगतो की हा 3 काय होणार आहे, रिपीट होणार आहे. समजलं? कळलं? एवढी सोपी डिव्हिजन आहे, काळजी करायचं काम नाही. मी ग्रुपची लिंक वगैरे सगळे इथे टाकणार आहे. नक्कीच जॉईन करा आणि डाऊट्स असतील तर मला विचारा. थँक्यू सो मच.